अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रामदेववाडी येथे जो अपघात झाला त्या घटनेच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशन येथे CR नंबर 310/25 304 379 285 427 IPC आणि NDPS चे कलम याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर अपघातामध्ये एक महिला आणि 3 बालके दगावली होती। त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण सदस्य मनुष्यवध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे। तसेच गाडीमध्ये 10 ग्रॅम गांजा मिळून आला होता, त्याच्यामुळे NDPSचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावलेले आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत सदर गांजा हा CA तपासणी कामी पाठवण्यात आलेला आहे। सदर गाडीचा RTO इन्स्पेक्शन देखील करण्यात आलेला आहे। तसेच जे रामदेववाडी आहे तेथील 8 ते 10 साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहेत। यातील जे आरोपी होते 2 आरोपी फिर्यादीमध्ये नमूद करण्यात केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाइज झालेले होते। सध्या ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आपण टीम पाठवून आणि त्यांना डिस्चार्ज होताच डॉक्टरांच्या याच्यानुसार त्यांना आपण अटकेची तजवीज ठेवलेली आहे। पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे। आपण जसा अपघात घडला तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली। त्यांना ज्याप्रमाणे फिर्याद द्यायची त्यांच्या शब्दांप्रमाणे आपण फिर्याद नोंदवून 304 सारखा सदोष मनुष्यवध याच्यासारखा सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्यामधील जे आरोपी आहे ते हॉस्पिटलाइज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही। ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच आपण अटकेची कारवाई करणार आहोत। त्यांचे रक्ताचे नमुने काढण्यात आलेले आहेत। प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कौल हा चालवत असल्याचे आपल्या तपासात निष्पन्न होतं। सदर तपास हा आता पहिले API मनोरे हे करत होते, परंतु गांभीर्य लक्षात घेता तो DYSP दर्जाचे म्हणजे माझ्याकडेच तो तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे। 17 दिवसांपासून या आरोपींवर उपचार सुरू आहे असं कुटुंबियांचं म्हणणं आहे की अशी कुठली ट्रीटमेंट करताय जळगावमध्ये पण ट्रीटमेंट केली जाऊ शकते? ते आता डॉक्टरांना विचारावं लागेल। ठीक आहे।